जीवाची कर्माची शिदोरी आणि देवाची कृपेची शिदोरी ही एकत्र आली का जीव जीवही राहत नाही आणि देव देवही राहत नाही. जीवदशाही संपते आणि जीवदशाही संपते, देवदशाही संपते, दोघं एक होतात. याचं नाव काल आहे. याला उत्तम उदाहरण भागवतामध्ये विदुर काकाच्या घरी परमात्मा जातात. विदुर काकान काकी भजन करते, परमात्मा बाहेर उभे आहेत. आज लोक देवासाठी नैवेद्य घेऊन आहे आणि देव आज भूक लागली म्हणून विदुर काकाच्या दाराच्या बाहेर आहे. भजन चालू आहे, भजन चालू आहे, भजन चालू आहे. आणि मग देवानं कडी वाजवली. लक्षात आलं नाही देव कडी वाजव. आपल्या घरी काय येतील देव? आपल्या घरी येणार नाही. थांब ग, मी पाहतो. कडी उघडली, परमात्मा दरवाजात उभे होते. काय करावं काही कळेना. आणि मग मात्र स्वतःच आसनावर बसली, प्रभूला खाली बसवलं, केळी सोलली, घर आपण खाला, साल देऊ लागली. विदुर काका म्हणले, सुलभा अगं काही कळतं का नाही वेडे? परमात्म्याला तू साल देते, स्वतः घर खाला बसायला असून तू घेतलंय, देवाला खाली बसवलंय. देवा तिथं मूर्खच आहे, ती जीवदशेत आहे. पण तुम्ही ब्रह्मदशेत आहात. तुम्हाला कळालं नाही का? तुम्ही तरी सांगायचं ना. याच्यावर तुम्ही टाळ्या द्याल, टाळ्या. देव काय बोलले माहितीये? विदुर काका, सांगण्यासाठी दोघ जण असावे लागतात. इथं ती आणि मी एकच आहे. सांगायचं कुणी कुणाला अभंगाचं पहिलं चरण. ज्या महिला वर्ग आहे ना, हे जर राजेशाही पदार्थ करायला गेले ना, शाही पदार्थ का, त्याला मोहन घालावं लागतं. काय लागतं? हा, मोहन. मग ते तुपाचं, तेलाचं नाही का. आपण जरी काला केला, पूर्वीच्या काळी भाकरी चुरायची, मग त्याच्यामध्ये आमटी, मगाशी म्हटलं तसं मौसूद काला करायचा आणि वरून पजधार लावायची. काय लावायची? तुमच्याकडे काय म्हणतात ते कळत नाही. असं बोट बुडवायची पाची तुपामध्ये. आता चमचे आले, चमचे जास्त वाढले, त्याच्यामुळे तूप मिळाना, नुसता आवाज होतो. नुसता आवाज. सध्या आहे ना अशी परिस्थिती. काय करावं? तूप मिळत नाही. पण पूर्वी पजधार असायची, त्याला मोहन लावायचे. काय लावायचं? या खिचडी काल्याला हरी नामाचं मोहन लावायचं. ते साधन आहे. आणि त्या मोहनाचा मेन बेस आहे प्रेम. बरं का? प्रेम दोन प्रकारचं, एक विकारी, निर्विकारी. एक आहे भावनायुक्त, एक आहे कामनायुक्त. प्रेमाचे सुद्धा प्रकार आहे. प्रेम 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 म्हणजे काय? जीवानं जीवावर केलेलं प्रेम हे विकारी आहे आणि जीवानं शिवावर केलेलं प्रेम हे निर्विकारी. कसं आहे? निर्विकारी. याचं चिंतन केलं पाहिजे. प्रेम कुणी कुणावर करतो? लोक आम्हाला भेटतात, महाराज आमचं तुमच्यावर फार प्रेम आहे, मी तुमचा फार फॅन आहे. एवढं गोड बोलायला लागलं. ज्यावेळी हे बोलतो ना, त्याच वेळेस हवा येऊन प्रेमाचा दिवा विझलेला असतो. ध्यानात ठेवायचं आपण. आणि मग आपण समजायचं इतकं गोड बोलताना या अर्थी एखाद्या तारखेचा जीव जाणार आहे. तो सुद्धा ते म्हणतील तेवढ्यात जाणार आहे. किती असतंय तसं. त्याला काय करायचं आंधळे बाबा नाना. ही सगळी परिस्थिती अशी आहे.
मग प्रेम 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 कशाला म्हणायचं? आताचे जे प्रेम करतात ना ते विकारी प्रेम काय कामाचं? लग्नाच्या अगोदर महाराज म्हणते मी चंद्र आणून देईन, मी तारे तोडून आणीन, मी तुझ्यासाठी काय काय करीन, आणि 1 महिन्यात राखेल टाकून पिटी ते बघा. ते काय प्रेम आहे? काही नाही, प्रेम नाही रे. त्याला प्रेमाची पात्र बदलत राहतात, त्याचं नाव जीव. आणि प्रेमाची पात्र एक ठेवतात, त्याचं नाव संत. ध्यानात ठेवा, एक संत. मी 252 वैष्णव की कथा म्हणून एक ऐकलं होतं. त्याच्यामध्ये बोडाना नावाचा एक वैष्णव होता बरं का, वृंदावन मध्ये राहायचा. आणि वृंदावन मध्ये राहत असताना सकाळी निघालाय, माळेच्या दुकानापुढून चाललाय फुलोऱ्याच्या, आणि कमळाचं फुल पाहिलं आणि मनात विचार आला की माझ्या कृष्णाला किती आवडेल, किती आवडेल, किती आवडेल. त्यानं माळ्याला विचारलं किती रुपयाला? तो म्हणला 100 रुपयाला. आणि तेवढ्यात एक पठाण आला, तो एका वेशेकडे चालला होता. त्यानं सांगितलं किती रुपयाला? म्हणला दिलं फुल 100 रुपयाला. पठाण म्हणला मी 1000 रुपये देतो, पण फुल मला द्या. त्याला वाटलं वेशेला दिल्यावर ती प्रसन्न होईल, सेवा चांगली देईल. आणि मग त्यानं विचार केला. बोडाना म्हणला मी 5000 देतो, पठाण म्हणला 10000, बोडाना म्हणला 25000, पठाण म्हणला 35000, बोडाना म्हणला 55000, पठाण म्हणला 65000, बोडाना 75, पठाण 85, बोडाना 95, पठाण 99, बोडाना म्हणला 1,00,000, पठाण म्हणला 1,00,000 दुसरी वेश्या येईल. पण बोडाना म्हणला 1,00,000 गेले तरी चालते, पण फुल माझ्या कृष्णाच्या चरणावर. बस संपला विषय. त्याला प्रेम म्हणा. काय म्हणावं? प्रेम म्हणावं. काय प्रेमाच्या व्याख्यात मला सांगा. प्रेमाचं असं आहे, भावनायुक्त आणि कामनायुक्त अशी 2 प्रेम आहेत. आताची पोरं पुरी करतात ना, ते भावनायुक्त प्रेम आहे. भावनायुक्त आहे. ऐका ना, सरकार म्हणते लेक वाढवा, लेक जगवा. अरे जगू लेक, वाढू लेक आम्ही, काही अडचण नाही. ऐका, लेक पळून जाते ना घरातून, तिचे आईबाप त्याच वेळेस मरतात, फक्त देहानंतर मरतात. आई मैत्रिणीकडे बसायला जायची बंद होते. बाप गावात फिरत नाही 4 लोकांमध्ये. पोलीस स्टेशनला खाली मान घालून उभा बाप असतो. वाघासारखा जगणारा बाप शिळीसारखी मान खाली घालून उभा असतो पोलीस स्टेशनला. फौजदार विचारत असतो, लाज वाटते, घर सांभाळता येत नाही, कशी पोरगी पळून गेली? साहेब माझ्या दिदीला परत आणा, बस, बाकी मला काय माहिती नाही. मेला रे बाप त्याच वेळेस. हे दिदी, हे आके, ये ताई, तुझ्या बापाला तू लग्नात सप्त्यात मंडपात पाहत नको जाऊ. रात्री झोपल्यावर पाहायचं, ज्याच्या बनेंना भूक पडली तर अंडरपॅन्ट फाटली, पण तुझ्या अंगावर 1000 रुपयाचा कपडा घातला ना, तो बाप फार महत्वाचा आहे. तुला कळाला नाही तो अजून बाप. तू चिंतन केलं नाही, सगळ्यांसाठी झटला, त्याचं नाव बाप आहे. कळत नाही. भावनायुक्त प्रेम आहे. बरं, ज्याच्या बरोबर पळून चालली ना, त्याचे इनर गारमेंट, बनेन आणि पॅन्ट सुद्धा त्याचा बाप घेतोय. याला कमवायची अक्कल नाही अजून. तू किती विश्वास ठेवून चालली त्याच्यावर विचार कर. मी कधी कधी चिंतन करत असतो. भावनायुक्त प्रेम आहे, भावनायुक्त प्रेम आहे. आणि दुसरे कामनायुक्त प्रेम. कामनायुक्त प्रेम जे मी सांगितले, आणि भावनायुक्त प्रेम लेकरावर आई करते बरं का, कुटुंबावर आई करते. हे भावना संत देवावर करतात. ते भावनायुक्त प्रेम आहे. म्हणून दुसऱ्या चरणात सांगितलं की हरिनामाचा खिचडी काला,